आपण समजून घेऊया की वडीगोद्री फाट्यावर नेमकं काय घडलं। आपल्याला अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड रस्त्या दरम्यान येणाऱ्या वडीगोद्री फाट्यावर। मी या ठिकाणचं तुम्हाला लोकेशन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। हा वडीगोद्री फाटा आहे आणि आपण बघतोय वडीगोद्री फाट्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण बघतोय SRPFच्या गाड्या सुद्धा उभ्या आहेत आणि एकंदरीतच उड्डाण पुलावरून जाणाऱ्या वाहनांना सुद्धा जे आहे पोलीस तपासताय, कारण वर बघतोय आपण पोलिसांची गाडी आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे। आता एक्झॅक्ट या चौकामध्ये या फाट्यावर उपोषण सुरू आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं आणि नवनाथ आबा वाघमारे यांचं या ठिकाणी उपोषण आहे आणि या उपोषणाच्या समोरून जाणारा हा रस्ता आहे। हा रस्ता जातो आंतरवाली सराटीला। इथून 1 ते 1.5 किलोमीटरवर आंतरवाली सराटी आहे। लक्ष्मण हाके सरांच्या उपोषणानंतर मध्ये एक ॲडव्होकेट ससानेंचं उपोषण सुरू आहे आणि त्याच्या पुढे आंतरवारीला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। एकंदरीतच बघतोय या ठिकाणाहून येणारा रस्ता हा औरंगाबादहून येणारा रस्ता आहे छत्रपती संभाजीनगरहून आणि इकडे जाणारा रस्ता आहे बीडला जाणारा। आता नेमकं गाड्या ज्या येत होत्या त्या गाड्या इकडून बीड गेवराईहून मोठ्या प्रमाणात येत होत्या आणि या ठिकाणाहून आंतरवाली सराटीकडे जात होत्या, ज्या मनोज जरांगेचे समर्थक होते। मात्र या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या स्टेज समोर OBC समर्थक आणि या ठिकाणाहून जाणारे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक एकमेकाच्या विरोधात घोषणा देत होते, म्हणून या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे। मात्र आता मराठा समाजातील मनोज जरांगे यांच्या समर्थकांना या ठिकाणाहून दुसरा पर्यायी रस्ता दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाच्या ज्या उपोषणस्थळी गाड्या जातात त्या बंद झालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता पूर्णपणे शांतता आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री फाटा, आंतरवाली सराटी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता आज बीड आणि धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आली। बीड आणि धाराशिवमध्ये ही बंदची हाक देण्यात आली होती, ज्याची दृश्य आपण एका वेळेला स्क्रीनवर बघता आहात। बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदमध्ये महामंडळाच्या ST बसची सेवा सुरळीत सुरू होती। आधीच्या मराठा आंदोलनात बंद दरम्यान ST बसची तोडफोड करण्यात आली होती, जाळपोळ करण्यात आली होती, त्यामुळे ST बसचं प्रचंड नुकसानही झालं होतं। पण ST सेवा आज तरी बंद दरम्यान सुरळीत सुरू होती। धाराशिवच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुळजापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। तुळजाभवानीच्या मंदिरासमोर मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। तुळजापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ तर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। उद्या परभणी बंदचीही मराठा बांधवांकडून हाक देण्यात आलेली आहे।